तर बघूया मेडा फायटर वर्सेस दळवी टायगर. मेडा फायटर फलंदाजीसाठी सज्ज बघायला मिळतोय ओपनिंग पेर क्रीजच्या दिशेने. तर वेळ खूप घेताय मित्रांनो. नक्कीच इनिंग नंतर सरा 12:33 पहिला चेंडूचा टायमिंग. त्यानंतर 12:53 मात्र फर्स्ट इनिंग संपली गेली पाहिजे. 20 मिनिटं तुमच्यासाठी आहेत. चला वेळेला सुद्धा महत्व द्यायचं. अंकित येत आहे गोलंदाजी मार्क व दळवी टायगर सगळं येतोय. पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. चेंज ऑफ द पीस. सुपर डाईव्हचा अटेम्प्ट तिथे बघायला मिळाला. एकच धाव पहिल्या चेंडूवर आणि या एक धावने वैयक्तिक सांघिक खातं ओपन केलं जातंय उमेश आंबात. चला मॅच घाई करायचे. अंकित येत आहे ऑन दी मार्क. आनंद भोईर चला समालोचन कक्षी संपर्क साधायचा. पर्पल कॅप सामानकरी ठरतोय आनंद भोईर. इथे मात्र जागा बनवली. सफल झाले आणि सफल फटका येतोय या मॅचचा पहिला चौकार. एस डी जी. बघूया उमेश पठारी या वर्षी का वेगळ्या दमदार फॉर्म मध्ये बघायला मिळते. अनेक सिरीज त्याने गाजवल्यात. नक्कीच पुढचा चेंडू इथे मात्र बॅकफुट वर जाऊन पंच केला. चेंडू सरळ निघत रिझलला ओव्हर टू द बाउंड्री. येतो बॅक टू बॅक चौकार. हीच खासियत आहे. नक्कीच मला आयकॉन खेळाडू म्हणून का निवडलं. उत्तर देताना लेफ्ट हँड फलंदाज सर्पमित्र सफाळे या संघाला बिलॉंग करतोय. तसेच एनसीसी सफाळे नक्कीच या दोन संघासाठी मात्र तो खेळत असतो. इथून मात्र आजच्या पर्वामध्ये पर्व तिसरं एसकेपीएल मेडा फायटर संघाला मात्र नक्कीच आपल्या कामगिरीमधून दर्शवताना एक वेगळी कामगिरी लेफ्ट हँड फलंदाज अष्टपैलू कामगिरी मात्र नक्कीच बघायला मिळते. बॅक टू बॅक चौकार. इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. साइड मात्र चेंज राऊंड द विकेटने मात्र करतोय अंकित. याला चांगली कामगिरी करावी लागेल. बघूया येतोय पुढचा चेंडू. मात्र पुन्हा खराब चेंडू. बॅक टू बॅक 3 इन अ रो चौकार. यस डीजे. नक्कीच मानसी सन्माननीय प्रकाश कोमची यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकार जर मारली तर मात्र 1000 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अजूनपर्यंत मात्र नाही कोणी पटकावलं. इथे मात्र 3 चौकार आल्यात आणि या 3 चौकारासाठी मात्र पारितोषिक लावलं गेलं नाही. तर बघूया अंकितला चांगली कामगिरी करावी लागेल. इथे मात्र क्रॉस द लाईन स्वीप मारण्याचा प्रयत्न केला गेला. इथे मात्र एक चांगली वापसी केलंय. कालच्या दिवशी मात्र नक्कीच अंकित यांची गोलंदाजी चांगली भरली होती. आजच्या दिवशी मात्र चांगला समाचार घेतलाय उमेशने. या पुढचा चेंडू पुन्हा राऊंड द विकेटने. इथे मात्र पुन्हा जागा बनवलाय. चेंडूला दिशा दिलाय. चेंडू फायनलच्या दिशेने येतो. या षटकातला चौथा चौकार. याच
नक्कीच धन्यवाद डीजे. आजच्या दिवशी मात्र सुरेख ऑपरेटर आपल्याला लाभले गेले. महेंद्र लहांगे साहेब मात्र नक्कीच आजच्या दिवशी एक वेगळ्या भूमिकेमध्ये डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि एक गोड असा गोड संगीत मात्र नक्की त्यांच्या माध्यमातून संदीप येत आहे. गोलंदाजीची माक व ओनसाक असेल उमेश. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर वळणदार चेंडू उमेश मात्र नक्कीच निर्धाव चेंडू खेळला पहिलाच आणि इथून मात्र संदीपला चांगली कामगिरी करावी लागेल. मात्र कालच्या दिवशी एक सामना जिंकलाय तर एक सामना हारलाय. अक्रॉस द लाईन चेंडू निघून जात आहे. यास इट इज अ बिग वन डीजे. तर बघूया उमेश मात्र नक्कीच चांगला समाचार घेतला. रीड केलं वेट केलं आणि का ग्लॉरियस आउट ऑफ दी पार्क येते बिग सिक्सर. पुढचा चेंडू इथे मात्र थोडस चेंज ऑफ दी पेस केला फ्लाइट दिली आणि इथं मात्र फसवलं. एक चांगलं व्हेरिएशन बघायला मिळालं. संदीपकडे ती कला आहे अनुभव आहे आणि बऱ्याच वेळेस अनुभव कामात येतो. या पुढचा चेंडू इथे मात्र बॅकफुटवर जाऊन पंच एक्स्ट्रा रिझनला आदेश ठाकरे मात्र येईल. तत्पूर्वी 2 धावा रोखू शकणार नाही आणि या 2 धावे धाव संख्या फ्लाय होताना जाऊन पोहोचते 25 ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. एक चांगली साजेदारी. कालचा दिवस मात्र नक्कीच पालघर एक्सप्रेस शार्दुल ठाकूरने मात्र अफलातून पारी मात्र नक्कीच आपल्या संघासाठी आणि संघाला ज्यावेळेस गरज होती इथे मात्र पुन्हा फटका फसलाय आणि नो मॅन्स लँड. डिरेक्ट इज इक्वल टू विकेट. यस डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच आपल्या कमिटीचे सल्लागार माननीय सन्माननीय विजूजी मेढा यांचे सहकारी डहाणू बरोबर मात्र नक्कीच आपल्या या लीग साठी भेट देण्यात आलेली आहे. राजू मेढा आणि त्यांचे सहकारी मेढा परिवार डहाणू बरोबर मात्र नक्कीच आपल्या लीग साठी भेट दिले. त्यांचा शब्द सुमनाने स्वागत केले जाईल. तसंच विजूजी मेढा साहेबांकडून पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित स्वागत केलं जाईल. 2 उमेश क्रीजर होते. एक उमेश मात्र नक्कीच बाद झाला. डिरेक्ट हिट इज इक्वल टू विकेट. डिरेक्ट हिट ज्या ज्या होते त्या मात्र नक्कीच आठवण येते सर रवींद्र जाडेजा. भूया पुढचा चेंडू इथे मात्र आदेश ठाकरे फील्ड करील. तत्पूर्वी एक धाव रोखू शकणार नाही आणि एक धावने धावसंख्या जाऊन पोहोचते 27. मात्र नक्कीच तुम्ही विजूजी मेढा यांच्या माध्यमातून स्वागत केलं जाते. यथोचित स्वागत केलं जाईल. पुष्पगुच्छ देऊन डहाणूवर मात्र नक्कीच आले आहेत. आणि 2 षटकांचा खेळ. आगतम स्वागतम सुस्वागतम. नक्कीच
आदेश ठाकरे येते गोलंदाजी मार्कवर. सायकलला उमेश, नो सायकलला कौशिक आहे. आणि इथून मात्र बघूया आदेश चेंडू फायनलच्या दिशेने मात्र वेगाने निघून जाते आणि येत आहेत रनिंग विथ विकेट 3 धावा. आणि या 3 धावेने धावसंख्या 30 ऑन दी बोर्ड. ऑन दी स्ट्राईक मात्र कौशिक येते, कौशिक गोरखाना. इथे मात्र नक्कीच घुटना टेक तमाशा देख, चेंडू सरळ निघून जातो. याच यस तर नक्कीच व्हेरी फर्स्ट बॉलवर चेंडूला भिडकावून दिलं डीप स्क्वेअर लेग रिजनला. बघूया पुढचा चेंडू पुन्हा आदेश ठाकरे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र ठेवला गेला आणि इथे मात्र वरचढ ठरला तो म्हणजे आदेश ठाकरे. निर्धाव चेंडू, चांगली वापसी, चांगलं बॅकअप. बघूया पुढचा चेंडू पुन्हा राईट अप ओव्हर द विकेटने. इथे मात्र पुन्हा जागा बनवली, चेंडू निघून जातोय डीप फाईन लेगला, येते चौकार. नक्कीच करबाले गावचे प्रथम नागरिक मान्यश्री सन्माननीय मनोहर तुंबडा या साहेबांकडून मात्र नक्कीच आपल्या या लीग साठी भरीव देणगी तब्बल 2000 रुपयाची मात्र नक्कीच बघूया पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन, चेंडू पिटून गॅप निघून जाईल का? यस, येत आहे पुन्हा चौकार. अनादर वन. यस, या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 42 ऑन दी बोर्ड. नक्कीच महागडं षटक. पाच चेंडू आणि तब्बल 15 धावा खर्च केल्या गेल्या. आदेश मात्र नक्कीच महागडा ठरतोय. एकता पाटीलपाडा संघाला बिलॉंग करतोय. इथे मात्र वापसी. तर नक्कीच ज्यावेळेस आपण ऑन साईडला मात्र नक्कीच चांगले खेळत होते, परंतु स्विच हिट मारण्याचा प्रयत्न आणि दोन्ही स्विच हिट असफल ठरले गेले. आदेश ठाकरे 15 धावा खर्च केल्या गेल्या, 1 विकेट नुकसान आणि धावसंख्येमध्ये 42. षटक संपते. टीम मीटिंग कमी करायची आहे. चला घाई करायचे. कालच्या दिवशी आपल्या 2 मॅच पेंडिंग होत्या, एक आज क्लिअर झाले, अजून एक मॅच पेंडिंग आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र नक्कीच संदीप बघायला मिळते. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र नक्कीच चेंडू नो मॅन्स लँड. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय, किसन पिचर वेगाने येईल. तत्पूर्वी 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण आणि या 2 धावांनी धावसंख्या 44 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच संदीपला वापसी करावी लागेल, विकेट घ्यावी लागतील. इथे मात्र पॉइंट या दिशेने चेंडू निघून जाईल. बीट करताना 2 धावा मात्र पुन्हा पूर्ण. खराब थ्रो, खराब कलेक्शन. 3 धावा आणि या 3 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते
47 ऑन दी बोर्ड. कारण ज्या वेळेस तुम्हाला धावांचा अंकुश लावायचा असेल तर विकेट घेणं खूप नेसेसरी ठरतं आणि इथे विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. बघूया पुढचा चेंडू. बिग हिट. दर्शन येत आहे आणि दर्शन एक सुपर फिल्डर आहे. इथं विकेटचं पतन. विकेट इज गॉन. डीजे म्युझिक इज ऑन. मात्र डीजे ऑपरेटर जेवणासाठी गेले आहेत. दिला ना एकदा परत देतो त्याला. कॅमेरा मार्किंग करा पुरायचा तो होता तो गेला तो. इथे मात्र नक्कीच चेंडू दोन धावा घेतल्या जातील आणि या दोन धावने धावसंख्या जाऊन पोहोचते 49 ऑन दी बोर्ड. षटकातल्या अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी. नीड धाव चेंडू. साहिल चापके. तर नक्कीच मागणे इथे मात्र स्पर्धा झाली होती ती काय गाजवली होती साहिलने. आणि इथे मात्र एक धाव येते लेग बाईज अंपायर दर्शवताना आणि या एक धावने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 50. अर्धशतक मेढापटर संघाचं शेवटचं षटक असेल. थोडीशी घाई करायची मित्रांनो. या पुढील बिग बॅटल CSK वर्सेस मुन्ना वॉरियर्स. तर नक्कीच कमिटी सुपर किंग वर्सेस मुन्ना वॉरियर्स. चला बघूया. दर्शन येत आहे गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. इथे मात्र नक्कीच बॅकफुटवर गेले. सुपर्ब झेल. साहिल चापके बॅक टू द पवेलियन. अंकित येते आणि सुपर्ब झेल. नक्कीच साहिलची बॅट अजून तळपली नाहीये. तो लय अजून मात्र त्यांना मिळाला नाहीये. अजूनही बॅड पॅच मध्ये त्यांचा खेळ. नो बॅट्समन आनंद पर्पल कॅपचा मानकरी. सर्वात जास्त विकेट. बघूया आनंद भोईर येते. आनंद देईल का आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. रोहित माली येतोय आणि चूक करणार नाही. बॅक टू बॅक विकेट.
तर बघूया दर्शन सेनाला ऑन हॅट्रिक असेल. नक्कीच शेवटचं षटक होतं स्लोग ओव्हर. आणि स्लोग ओव्हर मध्ये प्रत्येक चेंडूवर मात्र येणारा फलंदाज मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावसंख्या स्थिरवलेली 50 धावेवर. बघूया 2 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. या षटकामध्ये न्यू बॅट्समॅन इनसाइड द ग्राउंड मिस्टर मयूर गोरे, मॅन फ्रॉम दगड 2. दर्शन इज ऑन हॅट्रिक, consecutive back to back 2 wickets. चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जाते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. फर्निचर डॅमेज, लेमन कट, तदनंतर स्टंप बोल्ड. इथे मात्र 3 विकेट या षटकामध्ये आणि अजूनही एकही धाव नाही. कमालची गोलंदाजी दर्शन सैनेरा. होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडचा काय फायदा असतो ते दर्शवताना नो बॅट्समन मनोज भुईर तर घाटीम संघाला बिलॉंग करत आहे. ज्या ज्या वेळेस घाटीम संघ येतो त्या त्यावेळेस त्या संघाचं नेतृत्व आणि सामन्याला जरा स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे. नक्कीच 3 मिनिटं एक्स्ट्रा तुम्ही घेतल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. रन आउट. उमेश आंबात बॅक टू द पवेलियन. इथे मात्र नक्कीच शेवटचा चेंडू असेल आणि अजूनपर्यंत 5 चेंडू मॅडन. या स्पर्धेची पहिली मॅडन ओव्हर होईल का? आणि मात्र 4 विकेट आणि मेडन ओव्हर. तर कालच्या दिवशी डेव्हिड विली नक्कीच 2 विकेट आणि मेडन ओव्हर टाकली होती आणि तदनंतर शार्दूल ठाकूरचा शो बघायला मिळाला. सुपर बॅटिंग. इथे मात्र दर्शन सेनेरा शेवटचा चेंडू आणि बघूया ऑन स्ट्राईक अक्षय. शेवटचा चेंडू मात्र फुलटो संपर्क चांगला. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव मात्र अपूर्ण. फक्त 1 धाव आणि 4 विकेट. 51 धावा, 52 धावाचा वर्षाचा त्वरित घाई करून मात्र क्षेत्रशः ताबा घ्यायचा मेडा फायटर आणि ओपनिंग पेर दळवे टायगर. चला मेडा फायटर त्वरित ताबा घ्यायचा आहे. मयूर, हे मयूर, परत गाणं पाठवलाय पारुनी.
आला बाई त्याला पाठव ना त्याला आहे पाहिजे त्याच्याकडे त्याला सांग काय पाहिजे चालू असेल मान्य नाही चला या पुढील बिग बॅटल कबड्डी सुपर किंग वर्सेस मुन्ना वरिया. चला दोन्ही संघाच्या संघाकडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. ये नाही घेत ये कॅच कॅच घेऊन गिर कर चला ओपनिंग पेर तुम्ही खूप वेळ घेता मित्रांनो. वेळेनुसार वेळेवर ज्या काही गोष्टी होतात त्याच गोष्टींना मित्रांनो महत्त्व असतं. सचिन परेड काय सचिन परेड काय बोलवत होतो यापुढील बॅक बॅटल कमिटी सुपर किंग वर्सेस मुन्ना वरियर्स. चला दोन्ही संघाची संगणक यायचंय. आनंद भुईर गोलंदाजी मार्कवर. ओपनिंग पेर किसन पिचड आणि संदीप हेमाडे. तो नक्कीच पहिला चेंडू राईट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. तर नक्कीच आपल्या डहाणूवरून आलेले पाहुणे माननीय सन्मानी राजू मेढा यांना मी आमंत्रित करेन की तुमच्या शुभ समोर नाणेफेकी करायची आहे. ते मात्र नक्कीच हलक्या हाताने डिफेन्स केलं गेलं. काय गोलंदाजी आहे. मी पर्पल कॅपचा मानकरी का आहे अजूनपर्यंत त्याचं उत्तर त्याचं पृथक्करण दाखवताना मिस्टर आनंद भोईर. बॅक टू बॅक 2 कन्सिक्युटिव्ह निर्धाव चेंडू. बघूया इथे मात्र बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न परंतु इथे डायरेक्ट हिट इज विल डू विकेट परंतु डायरेक्ट हिट झाली नाही. एक धाव येते बायच्या स्वरूपात आणि या एक धावेने संघाचं खातं मात्र नक्कीच उघडलं जाईल. 52 धावांचं आव्हान 51 धावांचं राहिलंय. आनंद भोईर चांगल्या लेंथ अँड लाईनला मेंटेन करताना इथे मात्र नक्कीच गॅप शोधताना एक धाव पूर्व दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातील. एकंदरीत्या 3 धावा या षटकामध्ये अजूनपर्यंत बघूया पुन्हा चेंडू पुलरला येतात. चेंडू पुन्हा त्याच प्लेयरच्या दिशेने आणि पुन्हा 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि या 2 धावांनी धावसंख्या फ्लाय होताना 5 ऑन दी बोर्ड.
षटकातला अजूनही शेवटचा चेंडू रिमेनिंग. इथे मात्र बॅकफुट जाऊन डीप पॉइंटच्या दिशेने कट केला तुलशीराम वेगाने येतोय. तत्पूर्वी पुनशा 2 आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न 3 धावा पूर्ण. षटक संपते विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. धावा होते 8 धावा. मुन्ना मरियस नाणेफेकी जिंकलाय. निर्णय फलंदाजी मात्र स्वीकारलाय मुन्ना मरियस संघाने आणि आव्हान केले गोलंदाजीसाठी. ते माझे मात्र लगेच कॉमेडी सुपर किंग या संघाला. बघूया मयूर येथे गोलंदाजी मार्कवर आणि 52 धावांचं आव्हान आहे. मात्र की 24 चेंडू आणि अजूनही 44 धावेची गरज. तर रिक्वायर रन रेट मात्र नक्कीच 11 बघायला मिळते आणि घाई करायची तुम्ही वेळ खूप घेतायत. उशीर होते सामन्याला. प्लीज संघाचा संघनायक तुम्हाला शेवटची वॉर्निंग असेल. प्लीज कोऑपरेट करा. नियमांचं उल्लंघन करू नका. तुम्ही खूप टाइम घेता. इथे मात्र नक्कीच चेंडू निघून जाईल बिटवीन द गॅप. यस इट इज अ बाउंड्री. येथे 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या 12 ऑन द बोर्ड. निर्धाव चेंडू येते. चांगली वापसी. समोर मात्र नक्कीच एक मोठा खेळाडू मोठा फलंदाज संदीप हेमाडे आहे. प्रेशर मात्र नक्कीच गोलंदाजावर असेल. पुढचा चेंडू इथे मात्र स्ट्रेट आउट ऑफ द बाउंड्री. येतात 4 धावा आणि या 4 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते 16 ऑन द बोर्ड. तर बघूया धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 18 धावा आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. ऑन द स्ट्राइक बघायला मिळतो किसन पिचड. आणि इथे मात्र नक्कीच 2 अटेम्प्ट बघायला मिळाले आणि किसन पिचड बॅक टू द पवेलियन. दर्शन येतोय नवीन फलंदाज 1 डाऊन साठी आणि इथे मात्र
19 चेंडू आणि 34 धावेची गरज अजूनपर्यंत. पार्टनरशिप करणं गरजेचं. 19 चेंडू आणि 34 धावेची गरज. मयूरला मात्र नक्कीच पहिला ब्रेक थ्रू मयूरच्या माध्यमातून. बघूया पुढचा चेंडू. निर्धाव चेंडू षटक संपते. एक विकेटचं नुकसान बघायला मिळते आणि धावसंख्या फलकावर बघायला मिळतात 18. खूप टाइम घेतात संघाचा संघनायक. प्लीज नोंद घ्यायची आहे. तुमच्याकडे फक्त 20 मिनिटं आहेत. 20 मिनिटाच्या तुम्ही क्रॉस केले तर मात्र नक्कीच एक प्लेअर सर्कल मध्ये घ्यावा लागेल. हे नोंद घ्यायची आहे. 12 मिनिटं झालेत. शेवटची 8 मिनिटं तुमच्याकडे लक्षात ठेवायचं आहे. खूप वेळ घेता तुम्ही. इथे मात्र चेंडू. एकच धाव आणि या एक धावने धावसंख्या 19 ऑन द बोर्ड. बघूया स्विच इन मारण्याचा प्रयत्न. चेंडू बीट होतोय. निर्धाव चेंडू. मात्र नक्कीच आनंद भोईर एकच मेळा फाडरच्या डकॉर्बने आनंद निर्माण करून देताना आता मात्र खराब चेंडूचा पूर्णपणे समाचार. चेंडू निघून जाते. डीप स्क्वेअर लेग रिजनला येतोय बिग 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 षटकार. दर्शन आता षटकाराचं दर्शन बघायला मिळालं आणि धावसंख्या जवळ पडते 35. 27 धावेची गरज 15 चेंडू मध्ये. इट इज अ वाईड बॉल. अंपायर दर्शवताना धावसंख्या 1 फ्लाय. धावसंख्या जवळ पोहोचते 36 ऑन द बोर्ड. येणारे चेंडू असतील अजूनही 15 आणि धावांची गरज आहे ती 26. पुढचा चेंडू आनंद भोईर. इथे मात्र हलक्या हाताने नो मॅन्स लँड आणि एकच धाव आणि या एक धावने धावसंख्या 37 ऑन द बोर्ड. 14 चेंडू 25 धावेची गरज. अजूनही सामन्यामध्ये चुरस दोन्ही संघ बलड मातबर पर जो जिता वही सिकंदर. इथून मात्र बघूया संदीप अजूनही क्रीजवर असताना भीती कशाची असं मात्र नक्कीच चर्चा दळवी टायगरच्या डकआउट मध्ये. परंतु अजूनही आदेश ठाकरे आपल्या फलंदाजीची वाट बघत असताना की मला कधी चान्स भेटतो आणि मी आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी कधी करतो असं मात्र नक्कीच डकआउट मध्ये बसताना आदेश ठाकरे विचार करतोय. परंतु संदीप अजूनही क्रीजवर असताना भीती कशाची अशी चर्चा सुद्धा. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र इनसाइड आउट शॉट बिटवीन द गॅप एक्स्ट्रा रिजनला अलॉंग द कार्पेट. चेंडू मात्र नक्कीच फील्ड केला जातोय. साहिल मात्र वेगाने येईल तत्पूर्वी 2 धावा रोखू शकणार नाही आणि या 2 धावांनी धावसंख्या धावून पोहोचते.
सॉरी दुरुस्त करते. धावसंख्या झालं 31 आणि 21 धावीची गरज. चला घाई करायची आहे. गोलंदाजी मागावर मात्र उमेश स्वस्तात परतला होता. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र बिग हिट बघायला मिळेल का? सुपर कॅच. उमेश मात्र कॅच सोडणार नाही. दर्शनला परतवायला गेला बॅक टू द पवेलियन. यस डीजी. आदेश ठाकरे मात्र नक्की चान्स मिळतंय आणि इथून मात्र नक्कीच आपल्या संघाला आणि स्वतःला साजेशी अशी पारी करावी लागेल. मात्र विनिंग फटके विनिंग शॉट मात्र त्याच्या माध्यमातून खेळावे लागतील आणि हीच ती खरी जोडी आहे दळवी टायगर संघाची. आणि दोन्ही टायगर मात्र क्रीजवर संदीप आणि आदेश ठाकरे. इथून मात्र नक्कीच डोक्यावर बर्फ तोंडात साखर टाकून खेळ करावा लागेल. थंड दिमाखाने गोड विचार आणि आदेश ठाकरे ऑन दी स्ट्राईक. आणि हीच ती एंड आहे. कारण आपण अजूनपर्यंत विचार केला तर नक्कीच ज्या एंडने सध्या फलंदाजी होते त्या एंडने मात्र नक्कीच चांगली फलंदाजी होते. दुसऱ्या एंडने मात्र नक्कीच थोडीशी बॉलर पहिल्या चेंडूवर चेंडूला भिडकावून दिला. आउट ऑफ दी पार्क. यस कम ऑन डीजी. माझे घरच्याने आपला ठेवलाय जमून. तुझे माझे घरच्याने आपला ठेवलाय जमून. बघूया पुढचा चेंडू. आता चेंडू सोडून दिला. व्हॅलिड चेंडू दर्शवताना पंच आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 9 चेंडू आणि 15 धावीची गरज. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र नक्की चेंडूला भिडकावून दिला. पुनशा त्याच दिशेने त्याच वेगाने त्याच ध्येयाने आणि त्याच धावेने. यस डीजे. भारी नाच भारी दमोरी नाच सारी दिवासी वेस भारी त्याचा ताल भारी. नक्कीच 8 चेंडू आणि 9 धावीची गरज. इथे हिट मात्र चुकलाय. 7 चेंडू आणि 9 धावेची गरज. नक्कीच आदेश ठाकरे आला 2 षटकार सुद्धा मारल्यात. तीच त्यांची खासियत ती शैली आहे आणि शैलीला पूर्णपणे अदा करताना आणि चांगल्या फलंदाजीचं प्रत्येकरण प्रेशराइज मॅच होती. पुनशा बीट झालाय आणि इथे मात्र निर्धाव चेंडू येत आहे. आता 6 चेंडू आणि 9 धावेची गरज. यस डीजे. झाला पुरी पगार माझा असं करून येऊ तुला बाजाराला. नाही झाला पुरी पगार
6 चेंडू 9 धावेची गरज. एक बिग बॅटल कौशिक गोलांची मार्कर बघायला मिलते. कांटे की टक्कर कसमकश चलती हुई बीच मैदान में. यहाँ पे आती हुई पहली गेंद राइट ओवर द विकेट से. पहली गेंद इनसाइड आउट. गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क. यस इट्स अ बिग वन. यस डीज रगपाल घरवाली पोरी तुझी ससभारी तुवर मी फार प्रेम करी. रगपाल घरवाली पोरी तुझी ससभारी तुवर मी फार प्रेम करी. अगली गेंद एक बार फिर से 5 गेंद और 3 रन सिर्फ. एक बार फिर से उसी अंदाज से इनसाइड आउट. 2 रन तेज तरार. यहां पे स्कोर लेवल सिर्फ 1 रन की जरूरत. दलवी टाइगर और यहां पे एक बढ़िया कैच. सिर्फ 1 रन की जरूरत है. मात्र नक्कीच स्कोर लेवल झालाय. आणि चंद्रकांत दळवी मात्र नक्कीच दळवी टायगरचे सर्वे सर्वा. संदीप आणि आदेश यांना प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक चंद्रकांत दळवी यांच्या माध्यमातून. मात्र नक्कीच त्याच संघाचे संघ मालक आणि स्कोर लेवल फक्त 1 धावेची गरज. भेंड्याचं फूल तुझे शेंडाला शेंडाला ग. भेंड्याचं फूल तुझे शेंडाला. रोहित येते आणि फक्त 1 धावेची गरज. आणि इथे मात्र मॅच विनिंग शॉट बघायला मिळाला. दळवी टायगर संघाचं हार्दिक अभिनंदन. तेवढंच कौतुक मेढापाटा संघाचं. आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. तत्पूर्वी घेतो रजा आणि मात्र नक्कीच पुढील समालोचनासाठी आमंत्रित करतो अजित पाटील सरांना. मात्र नक्कीच मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर संदीप हेमाडे. संदीप हेमाडे मॅन ऑफ द मॅच ठरते. आणि मात्र नक्कीच मी करवाले गावचे प्रथम नागरिक करवाले गावचे सरपंच